शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी शेतीच्या कंपाऊंडसाठी आपण जो कोनो कार्पस देत असतो किंवा मोठमोठ्या हॉटेल मॉलला कंपाऊंड सजीव कंपाऊंड म्हणून जे लावलं जातं तो कोनो कार्पस किंवा शेतीच्या बॉर्डरला, त्याचबरोबर मोठमोठे मॉल असतील, अपार्टमेंट असतील, हॉस्पिटल असेल, अशा ठिकाणी जो कोनो कार्पस लावला जातो तो वाढतो फास्ट आणि आपल्याला कंपाऊंड तयार होतं. लागवड अंतर आहे 1.5 फुटाला. आता हे जे लोडिंग चाललं आहे हे श्री सचिन सकुलवार सर मदनी वर्ध्यासाठी सरांनी केशर आंब्याबरोबर शेतीच्या कंपाऊंडसाठी हे कोनो कार्पस घेतलेला आहे. कोनो कार्पस म्हणजे हा 3 किलोच्या बॅगमध्ये आहे. लावला की फास्ट वाढतो. त्याचबरोबर सजीव कंपाऊंड एक चांगलं कंपाऊंड तयार होतं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे आपली. आता कोनो कार्पस जर आपल्याला लाईव्ह व्हिडिओ पाहायचा असेल तर पुणे बेंगळूर हायवेला आपण लक्ष्मी लाईट म्हणून हॉटेलला दिलेला आहे. पैलवानांचं हॉटेल आहे. त्याचबरोबर प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरमध्ये आहे. रोड टच आपल्याला बघता येतं. कृष्णा हॉस्पिटलला पण दिलेला आहे आपण. त्याचबरोबर विश्वजित गार्डन पाचोडपाटा या ठिकाणी आपण हा कोनो कार्पस दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी याची लागवड झालेली आहे. कोनो कार्पस जर म्हटलं तर हे फास्ट वाढतं. खत पाणी मिळालं की रोपाची वाढ झपाट्यानं होत्या आणि आपण जे कंपाऊंडसाठी 2-4 लाख रुपये घालवतो आहे त्यापेक्षा 10-20 हजारमध्ये ही रोपं मिळतात. आणि ही रोपं जर लावली तर कंपाऊंड आपल्याला तयार होतं. कारण हे जे आहे हे कंपाऊंड आपल्याला एकदा लावले की कायमस्वरूपी होतं. त्याचबरोबर कंपाऊंडचा फायदा काय होतो की आपल्याला एकदा लावल्यानंतर वाढतं फास्ट. देखभालीचा खर्च नाही. जे आपण सिमेंटचं पोल लावतो 3 वर्षानंतर तारा गंजल्या, त्याचबरोबर सिमेंटचा पोल खराब झाला तर असं न होता हे सजीव कंपाऊंड आपल्याला लावता येतं. 1 वर्षात तिची उंची 12 ते 15 फूट होत्या. 2 वर्षात तिची उंची आपल्याला अगदी 40-45 फूट होत्या आणि 1.5 फुटाला लागवड केल्यामुळे फास्ट वाढते. आता सर्व रोपं दिल्यानंतर शेतकरी बंधूंनी रोपं 4 दिवस ठेवायचे आहेत आणि नंतर लागवड करायची आहे. रोप लावल्यानंतर आपल्याला खत पाण्याचं शेड्यूल दिलेलं आहे. शासनमान्य नर्सरी आहे. अनुदानाला बिल मिळतं. त्याचबरोबर हे कोनो कार्पस हे कंपाऊंडसाठी पण आपल्याकडे मिळतं. त्याचबरोबर मोहगणी, सफेद चंदन, मिल्या डुब्या, रक्तचंदन, त्याचबरोबर इतर फळझाडेही मिळतात आपल्याकडं. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी. सजीव कंपाऊंड म्हणून आपण कोनो कार्पस, मोहगणी अशी झाडं लावू शकतो. त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही फास्ट वाढतात आणि पानं कायम हिरवीगार राहतात. हिची पानगळ होत नाही. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.